तुमच्या हक्काचा आवाज आजचा महाराष्ट्र। राज्यभरामधील अंगणवाड्यांमध्ये लहान मुलांच्या कुपोषण मुक्तीसाठी प्रशासनाकडून पुरवल्या जाणाऱ्या पोषण आहाराच्या दर्जावर पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह निर्माण झालंय। 9 ते 10 शिट्ट्या काढूनही न शिजणारा पांढरा वाटाणा आणि शिजवूनही कच्चा राहणारा भरडा आम्ही लहान मुलांना कसा खाऊ घालायचा, असा उद्विग्न सवाल एका अंगणवाडी सेविकेने उपस्थित केला आहे। सर्वप्रथम माझ्या सर्व अंगणवाडी ताईंना माझा नमस्कार। तर आज व्हिडिओ बनवायचं कारण असं आहे की खूप दिवसापासून असते मनात कुठंतरी टोचत होतं, रुजत होतं, नाही हे कुठंतरी थांबलं पाहिजे, म्हणून मी आज हा व्हिडिओ करत आहे। खरं तर आमच्या अंगणवाडीच्या मुलांना येणारा फेडरेशनचा पूरक पोषण आहार, मग त्यामध्ये भरडा आहे, साखर आहे, वाटाणा आहे, मूगडाळ आहे, तांदूळ आहे, हळद, मीठ, मिरची, तेल असा हा कच्चा माल येत असतो। तर सगळ्यात महत्त्वाचं मला सांगायचं आहे की त्या आहारात येणारा हा पांढरा वाटाणा, हे बघा। आता तुम्हाला हा वाटाणा शिजलेला आहे का कच्चा आहे हे तुम्हीच ओळखून दाखवा। तुम्हाला वाटत असेल हा वाटाणा कच्चा आहे, पण हा वाटाणा कच्चा नाही, हा वाटाणा शिजलेला आहे। तर मुलांच्या रोजच्या दैनंदिन आहारामध्ये जर दुसऱ्या दिवशी जर उसळ असेल ना, तर आम्ही काय करतो, हा वाटाणा आदल्या दिवशी भिजत घालतो आणि दुसऱ्या दिवशी 9 ते 10 शिट्ट्या घेतो, 9 ते 10, तरी वाटाणा शिजला जात नाही। हे बघा, हे बघा, हे बघा, किती पण दाबला तरी वाटाणा आयताच नाही। सगळा वाटाणा तसंच आहे, थोडा थंड झाले की वाटाणा एकदम कच्चा होऊन जातो, हे बघा। आणि मग अशा वाटाण्याने मुलं काय करतात, पोट दुखवतात। मग तुम्ही सांगा, जर असा आम्ही मुलांना आहार खाऊ घालायचा का? तुम्ही सांगा। अक्षरशः मुलं हा वाटाणा खायला कंटाळा करतात, नको म्हणतात ती मुलं। एकतर आधीच 4-4 महिन्यांचा हा माल येऊन अंगणवाडीत पडलाय, मग तो आम्ही त्याची नीटनिगराणी ठेवायची, साठवायचा, नीट व्यवस्थित नीट करायचं, ठीक आहे, मान्य आहे। पण जर मुलं जर हा वाटाणा खातच नाही, तर आम्ही त्या वाटाण्याचं काय करू, तुम्हीच सांगा। वाटाण्यासारखंच ह्या भरड्याचं आहे, हे बघा। अक्षरशः हा भरडा आहे ना, 5 ते 6 शिट्ट्या घेतल्या ना, तरी हा भरडा ना आहे तसाच आहे। फक्त याच्यात जी साखर टाकतो ना त्याचं पाणी होतं, भरडा अजिबात शिजला जात नाही। मग त्याच्यात तुम्ही किती पण तेल टाका आणि किती काही पण करा, अजिबात भरडा शिजला जात नाही। अक्षरशः म्हणजे मुलं आहे ना, हे लापशी आणि उसळ खाण्यास नकोच म्हणतात, एकदम असं खायला कंटाळा करतात। मला सांगा, जर हा वाटाणा शिजत नाही, भरडा लापशी व्यवस्थित होत नाही, तुम्ही तरी तुमच्या मुलांना असा आहार खाऊ घालाल का हो? तर आम्ही रोज मुलांना असा आहार खाऊ घालतोय। आता त्यात आमचा पण नाही विलाज आहे, पण म्हणजे ते मला असं खूप सारखं मुलांना असं ते खाऊ घालायचं, असं कुठं तरी ते मनाला असं खूप खटकायचं, नाही हे कुठं तरी थांबलं पाहिजे। मला शासनाला एकच विनंती आहे की जो तुम्ही आम्हाला फेडरेशनचा आहार देताय ना, तो थोडा द्या, पण चांगल्या प्रतीचा द्या, चांगल्या दर्जाचा द्या। असा हा निकृष्ट दर्जाचा माल नका देऊ आमच्या मुलांना। ह्या निकृष्ट दर्जाच्या आहाराने ना अक्षरशः मुलांची वजनं कमी होतात, वाढण्याऐवजी मुलांची वजनं कमी होतात, त्यामुळे कुपोषण वाढतं। आणि आम्ही मुलांवर एवढं लक्ष देतो, आम्ही आमच्या अंगणवाडीतल्या मुलांना ना आमच्या स्वतःच्या मुलांसारखं जपतो। आणि तुम्ही जर आम्हाला जर हा न शिजणारा वाटाणा, न शिजणारी लापशी भरडा देताय, सांगा ना बरं। ह्या लापशीच्या भरड्याचं प्रमाण असे, 1 किलो लापशीला जर पावशेर साखर, ती लापशी गोड होईल का हो? असं तुम्ही प्रमाण ठरवून आम्हाला दिलेलं आहे। अक्षरशः लापशी गोड होत नाही आणि मुलं खात नाही, म्हणून म्हणजे मला एक शासनाला सांगायचंय आणि आपल्या अन्न भेसळ प्रशासनाचे आयुक्त अधिकारी तुकाराम मुंडे साहेब, त्यांना पण माझी खूप कळकळीची विनंती। तुम्ही आतापर्यंत जिथं जिथं अन्न भेसळ आहे तिथं तिथं तुम्ही छापे टाकले, कारवाई केली, चांगली गोष्ट आहे। पण आमच्या ह्या अंगणवाडीच्या येणाऱ्या ना ह्या निकृष्ट दर्जाच्या आहारावरती ना खरंच तुम्ही प्रतिबंध करा।
म्हणजे हार नकोच आहे आमच्या मुलांना, नाही खाऊ घालूशी वाटत. अक्षरशः मुलं कंटाळतात आहार खाण्यासाठी. अहो आमची छोटी छोटी मुलं एक आशेने अंगणवाडीत येत असतात, काहीतरी गोड खायला मिळत, काहीतरी खाऊ चांगला मिळत, ह्या आशेने मुलं येतात शाळेत. आणि तुम्ही जर आम्हाला असा न शिजणारा वाटाणा, न शिजणारी लापशी देताय आणि आम्ही ती मुलांना खाऊ घालायची, कितपत योग्य वाटते? तर खरंच आपले अन्न भेसळ प्रशासनाचे आयुक्त तुकाराम मुंडे साहेब, मला खरंच तुम्हाला एक सांगायचं आहे की तुम्ही आमच्या अंगणवाडीत येणारा हा माल आहे ना, खरंच बंद करा. नकोय असा निकृष्ट दर्जाचा माल, थोडा द्या पण चांगला द्या. आमच्या मुलांच्या आहाराच्या बाबतीत तरी आमच्या मुलांशी असं खेळ खेळू नका. तर माझ्या अंगणवाडीच्या ताईंना पण माझा एक कळकळीचा निरोप आहे की तुम्ही जास्तीत जास्त हा व्हिडिओ शेअर करा आणि आपले तुकाराम मुंडे साहेब यांच्यापर्यंत हा व्हिडिओ पोचवा आणि आपल्या मुलांना चांगल्या दर्जाचा आहार मिळेल याची विनंती करा. धन्यवाद. तुमच्या हक्काचा आवाज, आजचा महाराष्ट्र.